बॉलिवूड सिनेविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या एकमेकींचे तोंड देखील पाहणे पसंत करत नाहीत। या अभिनेत्रींच्या यादीत बेबो आणि बीव्सचा सुद्धा समावेश आहे। होय, बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर आणि बिपाशा बसू यांच्यात एक असा किस्सा घडलेला की दोघी एकमेकींच्या जवळपास शत्रू बनल्या होत्या। हा किस्सा नेमका काय आहे या व्हिडिओतून जाणून घेऊया। करीना कपूर आणि बिपाशा बसू दोघीही सिनेविश्वातील टॉप अभिनेत्री आहेत। दोघींनी एकत्र एकाच प्रोजेक्टसाठी काम सुद्धा केलंय। गेल्या काही काळापासून बिपाशा फिल्मी दुनियेपासून अंतर राखून असली तरी सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे। दुसरीकडे करीना आजही आपल्या अभिनयाची जादू दाखवते। बॉलिवूडची बिब्स अर्थात बिपाशा बसूने 2001 मध्ये अब्बास मस्तान यांच्या अजनबी सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता। या सिनेमात करीना कपूर देखील मुख्य भूमिकेत झळकली होती। या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान दोघींमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते, ज्याचा खुलासा 2005 मध्ये कॉफी विथ करण या शो मध्ये झाला। अजनबी सिनेमात सहाय्यक भूमिकेत झळकलेली अभिनेत्री अमिता नांगिया सिद्धार्थ कननच्या शो मध्ये आली होती। यावेळी तिने करीना आणि बिपाशाच्या भांडणाचं नेमकं कारण काय होतं याचा खुलासा केलाय। अमिताने सांगितलं, मला माहिती आहे त्यानुसार शूटिंग दरम्यान त्या दोघींमध्ये आउटफिटवरून काहीतरी बोलणं झालं होतं। दोघींनाही एकच डिझायनर हवा होता आणि त्यावरून दोघींमध्ये भांडण झालं। यावेळी अमितानं असंही सांगितलं की करीना कपूर सोबत आम्ही कधी रिलेट करूच शकलो नाही, कारण ती नेहमी रिझर्व असायची। तिच्यासोबत तिची आई कायम असायची, त्यामुळे तिच्यासोबत आम्ही कधी बॉन्ड तयार करू शकलो नाही। पण आम्ही सगळे एकमेकांसोबत मिसळून असायचो, एकत्र बसायचो आणि बोलायचो सुद्धा। पण बिपाशा त्यावेळी नवीन होती आणि स्वतःवर फोकस्ड होती, ज्यामुळे ती फार फ्रेंडली नव्हती। तर बिपाशाने कॉफी विथ करण मध्ये बोलताना करीना सोबतच्या नात्यावर भाष्य केले होते। ती म्हणाली, दुसऱ्या शेड्यूलमध्येच मला कळले होते की करीनाला मी आवडत नाही। तिने माझ्याशी बोलणे सुद्धा बंद केले होते, पण ते चांगलंच झालं, कारण असंही मी ढोंगी लोकांचा तिरस्कार करते। एखाद्या व्यक्तीने ठरवून ठेवलं असेल की आपल्याला या व्यक्तीशी बोलायचं नाही, तर या गोष्टीमुळे कोणाला काहीच त्रास होत नाही। तसंच मलाही फायदाच झाला। पर्सनल लाईफमध्ये आम्ही एकमेकींशी बोलत नसलो तरी यामुळे माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये काही फरक पडलेला नाही। तर करीना आणि बिपाशाच्या कॅट फाईटबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करा।